चल 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 म्हणजे नंतर नावच करणार आहे. बस झालं. विषय काय आहे माहिती आहे का आता यो आणलाय आपण चिडचणवरनं कुठनं? कर्नाटकवरनं कर्नाटकवरनं हे आणला. कर्नाटकवरनं आणल्यानंतर तिकडं ही अशी बैल कर्नाटकात कशी असते ती अशी बुजूर बैल हा ही सगळी ही असं बैलांचा खेळ असतो. मला दोघं तिघं म्हणली एक नंबर बैल महाराष्ट्रात गेलं तर कर्नाटकमध्ये आहे हा. तर मी बी म्हणलं आईला जाऊया मग आपण आता एवढा नाद करतोय एकतर बाजार बघून येऊ कर्नाटकचा. तर ही वस्तू मग मी घेतली या हा 41,000 रुपये मला पडली जाग्यावर खरेदी. हा पण लगेच 80,000 रुपये जाग्यावर देत होती मला काही दिलं नाही मी. तुम्ही लगेच तुम्हाला कळलं का म्हणजे तिथं टेम्पो लगेच कळलं म्हणजे वस्तू काय आहे, आपण आता बैल किती पाळले ती किती हातातनं गेले ती वस्तू म्हणलं 40ला भाळून उपयोग नाही म्हणलं आपल्याला. 40ला 40 येत होता. हो 40ला 40 तरी नाही दिलं. वस्तू आणली आता महिना झाला आता फिरायला चालू केले एक नंबर वस्तू सोडून त्यांना घोड्यागत चालले. होय हो दादा ही जात कुठली? ही प्युअर खिलारी आहे तिकडं पण ते कर्ण अटक म्हणतो ना आपण ती कुठली जात आली कोशी किल्लार एक नंबर महाराष्ट्रातले कोशी किल्लारी असामुळे ते असं मग आणली ही व्यवहार केला. परत ही खरसुंडीत 2 आणली. शी छोटा लक्ष दिसते मला. हो छोट्या लक्ष गावठी आला पण ही जातीला प्युअर आलं लक्षापेक्षा प्युअर आलं. हा टक्केवारीला प्युअर आलं. दादा तुमची तालीम ही गोल 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 काय विषय आहे? तालीम म्हणजे आता इथनं आपण बाहेर काढलं की आपल्याला शिक्षण द्यायचं आपण बाबा पाय मोकळं कसं करायचं व्यायाम कसा करायचा मग आपलं 4 उड्या मारले की त्याचं शरीर मोकळं होतं. एका धावणी बांधून किंवा लगेच करतं का नाही मग ते जर असं मोकळं बांधलं की उड्या हाणले की मोकळं होतं शरीर पाय बी मोकळं होते व्यायाम झाला त्याला त्याचं नाव काय ठेवले? त्याचं नाव बनश्या आहे. बनश्या बघा दादा बनश्या का ठेवलं? काय आपल्याला आवडेल ती नाव ठेवायचं बनश्या रोमन रायबा. बरं आता ती जी आणलंय तुम्ही ती नवीनच तुमच्या पाशी आहे ती नवीन एक बैल आणली तुम्ही बैल जोडी यो आणला आता घेतला यो रावण दिला. शी दादा नवीनच आहे कुठून घेतले काय? यो नवीन खरेदी घेतली गावातलीच आमची आहे. होय पण त्याने बी ते खरसुंड आणलो होतं बारीक पिल्लो. हा 14 कोंडा आहे आता. हा लई जरा म्हणजे हात लावून घेत नाही बोट लावून घेत. तुम्हाला तर येते का ना जवळ नाही मला म्हणजे असं करते की ते बाकीच्याला नाही हात लावून देणार कोणाला. आता लय बुजले बघा शिंग बिंग उकरून काय गेले. हो रोमन बरं चुकता घाला आता कालच फेरा काढला. हा रोमनला बी वाढून चालतंय. हो ना आता म्हणजे 14 होईल. 14 होईल. हो झाले 14. कसं करते बघा दादा ही हारण्यासारखं दिसते या. नाही प्युअर आला. रोमन पेक्षा पण प्युअर आला. रोमन पेक्षा प्युअर आला 5% प्युअर आहे रोमनला उजवा टक्केवारीला. रोमन पण धनगर किल्ला झाला येऊ धनगर किल्ला आला ह्यातली बी ही किल्ला आली पण टक्केवारीला म्हणलं तर रोमन पेक्षा 2-4-5% ज्यादा चालणार आहे. याचं टकोर किती बारीक आहे बघा मोहळं लांबडं किती आहे मानगोट्याला कसा आहे तो बैल म्हणजे त्याची पार करायची तुम्ही अभ्यास करायचा. मारते नाही मार्क नाही ती नाही बाकीच्याला मारणार ती फुल मारते बाकीच्याला मारणार असं आहे. तर दादा एवढं सगळं तुम्ही हे आहे काय चुकते दादा एवढं जबरदस्त रोमन सारखं दिसतंय बरं का बऱ्यापैकी. त्याची माप बघा हाईट बघा आता 14 आहे तो पण हाईट किती आहे त्याला पल्ला किती आहे आणि अंडे तो फार खराब होतो. आता ताकद आली अजून ताकद आणणार आहे फुल ताकद आली का नाही त्याला गळवून नाही अजिबात बघा की. बरं काय चारताय काय तीच पहिली तुमची चारते का आपली उडदाची डाळ कच्ची करडी पेंड माझी असते. मी कच्ची करडी पेंड बघा कुठलीच वस्तू चालत नाही. कच्ची करडी पेंड गव्हाचा भुसान डाळ 3 प्रकार असते. दादा व्यायाम तुम्ही देताय बैला व्यायाम निबार व्यायाम असतो. व्यायामला आमच्या आई काही नसते
2 ठोको डायव्हरला टाक म्हणलं की 4 टाक म्हणायचे पण भिवू नकोस. तर अगदी खिसच काढायचा रेसलला गेली की काल बघा अगदी खिस काढला आज तोंड वाकडी केली. तरी पण उकारलंय भरपूर. 1200 फूट काल आहे ट्रॅक्टर मधल्या रान मध्ये ट्रॅक्टर हाणला त्याच्यात 19 सेकंदला गाडी आली आपली घरची गाडी. बर रावणन आपला रोमनन यो. दादा पैशाचं कधी तुम्ही माप लावत नाही काय विषय कुठनं आणताय? झाड बी नाही. झाड कसे झाले पैशाचे गरीब आपण गरीब म्हणताय ना एवढी चित्रा घेताय दावणीला. 19 लाखाचा रोमन घेतला माघारी परत शी बैल. त्याच्यामुळे आता हे आणल्यामुळे दादा हे कितीची खरेदी? यो काय हे जे आपली लय खराब होता यो घेतला तवा हा पण मी पार्क करून घेतला. हा त्याची खरेदी आहे 31,000. 31,000. हो लय म्हणजे लय खराब होता पार वाकलं होतं त्या मालकाने 2-3 महिने बांधलं घरात बांधून 3 फायनल घेतल्या पळून आणि जे बांधून ठेवलं 5-6 महिने सोडलंच नाही. म्हणजे ती मग कसं काय मग त्या मालकाला म्हणलं बाबा मी एवढं पैसे देईन तर तू बघ म्हणलं काय म्हणलं करायचं ते तुला शिव इकडे बांधला यो. बरं आता हे वासराकडे येऊया परत त्याकडे. रोमन शी ह्यांचे नाव काय? त्यांचं नाव काय माहिती आहे का आता ह्याच शिव टायगर. टायगर. आणि ह्यो त्याचं नाव रायबान. रायबान. ही जोडीला जोड लावली. ही खरसुंडी जोड आपली मी खरसुंडी बघा खरेदी करीत नाही. ह्यो खरसुंडीतनं खरेदी जोडीला जोड लावून आणली. आपली बारीक बारीक पिल्ल आणायची लय मोठ्या भानगडीत शिरायचं नाही आपण. ह्यो 22,000 रुपये आणि ह्यो 13,000 रुपये. व्यसन नाही अजून काय नाही. फुल पावरीत चालतोय आता. फुल पावर 2 खांदाने फुल चालतोय आता. त्याला आपले म्हणजे शिक्षण चालू आहे आता. मोरल्या वर्षी ही जोडी आपल्या मैदानाला उतरवायची शिकवून. दादा तुम्ही वासर घेताय चांगली किमतीला तुम्हाला मागते ती पण बरोबर का तुम्ही विकत नाही कधी? नाही इकलं की काय होणार आहे माहिती आहे का माझं लक्ष्मी माझ्या दावणीला थांबणार नाही. मी ठरवलं याच पळणारा बैल इकला की आपल्याला पैसे आणता कुठं तुम्ही? पैसे आपल्या इकडे तिकडे करायचं असं कोण जोडीदार गाठायचं कोण काय. फायनल घेतल्यावर द्यायचं. फायनल घेतल्यावर घ्यायचं. मग आता तो कसं जर म्हणलं तर आम्ही आता खरसुंडीला 1 नंबर केला. शेण गाडी घेतली की मग म्हणलं आम्हाला निम्म पैसे दे. मग मला आलं 35,000 वाटून. मग 35 परत मी 11,000 टाकलं आणि तो चिडचणवरनं तो गोंडा आणला. होय. हो आणि गेल्या वर्षी रोमन विट्याला फायनल केलं. ते गुलालाचं पैसे होते त्यातला ह्यो कोंड आणला 13,000 रुपये. म्हणजे गुलाला पैसे गुलाला घालवायचं. परत ह्यो गुलाल घेतला रोमन रावणनं 2 गुलाल केले एका दिवशी. त्या 2 गुलालातले ह्यो कोंड आहे पैसा. रावण किती लिखला बरं तुम्ही? तो 2,80,000 दिला. परत 2 लाख किती लिखला? 2,80,000 दिला. तिकडे पळवा बेळगावला चांगला पळाला. काल बी रेस काढली बघा एक जोरात. त्यानं फोटो टाकला आम्हाला मालकानं. कप मोठा घेतला कप 3 नंबर झाला त्याला. होय. पण तयारी म्हणजे शरीर आता वाढवलंय एकदम बॉडी वाढली रोमनच्या. बॉडी वाढली काय झाले आता रोमन झालाय सायदाती. ताकद वाढली. ताकद वाढली आता उंची वाढली. आता सगळा ठाकठीक झाला. आणि पाहुण्याकडे घालावला होता आम्ही 3 महिने. पाहुण्याकडून आता त्या दिवशी आम्ही घेऊन आलो. मग आल्यानंतर आता म्हणले आता आल्यावर आम्ही आपले आता वैरण गाडी आपलं खुराक बिराक पुसेगाव मध्ये राहिला म्हणायचा. हो पुसेगावला कडन केलं की फायनल आपण कडन आणली ताणून सगळी. कडन होता ह्यो 1 नंबर आणला कडन. हो जोडीला प्रवास पॉइंट होत आदत नरम चांगलं पळालं. हो चांगलं पळालं ते बी. ती गाडी परत आणली का दादा? परत नाही तेच आपला सामना झाला नाही परत. त्या बैलाचा होता पायरा होत होता पण नाही परत झालीच नाही. मग ती म्हणली परत बघूया आपण. आम्ही म्हणलं बघू परत. ती बैल बी घालावला नाही तिकडे पाहुण्याकडे. त्यामुळे मग कुठं जाणे येणे नाही काही नाही. त्या पाहुण्याला म्हणलं बाबा तुम्ही आपलं तुम्हीच पळवा. मी माझ्याकडे आणलं ना माझा मी पळवी. आता त्या दिवशी आलो घेऊन. आता फेर बिर काढलं टाचून. आता पहिल्या धरतीवर आणला ठोकला व्हायचा नाही. आता अगदी काल 3 बैल टाकली. 3 बैलांना उडीत आणलं त्यानं रोमन. त्याला गोंधळ वाटते दादा. गोंधळ
दादा हा. रोमन काय दिलं तुम्हाला? हो म्हणून आता तसं म्हणलं तर काल देगावचं फायनल झालं. देगावला 2 नंबर केला. 116 फायनल झाले त्याच्या आतापर्यंत रोमनच्या रोमन. आणि 2 बिनजोड. हम्म. एक बिनजोड हरला. मी बिनजोड लई कळलो नाही. आपल्याकडे भांडवल नाही आणि आपण काय त्या डबल किती शिरत नाही. बिनजोड काय होत दादा? दुश्मनी निर्माण होती. दुश्मनी होती. आणि बिनजोडचं कसं आहे माहिती आहे का, ज्याच्याकडे पैसा खिशात पैसा आहे त्याची बिनजोड. इथं आम्हाला 1000 रुपये मिळायची पंचायत 10,000 आणि 25,000 कुठलं भरायचं. मग दादा तुम्ही मी चहावाल्याला मगाशी विचारलं, हा, दादाचं महिन्याचं चहाचं बिल किती होतं? हा. ते मला 3 ते 4,000 रुपये दर महिन्याला दादा चहाचं देत नसतं मला. हो. दादा काय एवढं चहा पिता? अहो, आता मगाशी बघितलं का जोडीदार आपण आता मला किती जण पाचते रोज. कोण डाळीचं पोते न्यायला वाईवाले, कोण खटावाले. तिथं डाळ मिळते दुकानात. कसली डाळ? उडदाची उडदाची डाळ. डाळ. सगळी बैलवाली येते ती. बैलवाली आली की ह्यानं चहा सांग, त्यानं अर्धा सांग, ह्यानं एक सांग. मग आपण आता आपण पाहुणे तिकडचे आल्यानं म्हणायचं काय तो चहा सांग. आपण आपल्या दारात आल्यानं म्हणायचं तो चहा सांग. बरं आपल्याला ती फाडाव गेलं त्यांच्या भागात आपल्याला चहा पाचते. दादा पण म्हणजे आपण डोळ्यात संबंध ठेवायचं. आजपर्यंत नाही कमी पडले तुम्हाला कधी काय? नाही नाही आजपर्यंत नाही कुठलीच गोष्ट नाही. खिशात रुपये नसला तरी काय नाही काय नाही. आता या आमच्या जर एका अड्ड्यावर खिशात रुपया नाही, टेम्पो भाडं नाही आणि 1 नंबर करून आलो. होय. हो. आणि मग त्यांना पैसे दिले. ह्यो म्हणला मी तिकीट फाडतो, पावती फाडतो. ह्यो म्हणला मी टेम्पो भाडं देतो. म्हणलं भरा बैल चाला. 1च नंबर करून आलो. मग दादा या खेळात लिंब नारळ नाही ती काय आहे बरं का आत्ताच्या काळात बरं का ह्या पण 50% चाललंय इथे. 50% आहे. खरं आहे का ती नारळ? नाही नाही खरं आहे. हा? खरं आहे खरं आहे. म्हणजे आम्हाला देखील अनुभव आला बर का. आणि बऱ्याच लोकांनी बी सांगितलं. आता काय काय लोकांनी बी सांगितलं आम्हाला. त्या लोकांनी बी आता सांगितलेलं आपण खोटं कसं म्हणायचं. बर. असं होतंय ना. आपल्याला म्हणजे आपण आता म्हणतोय मस्त, पण तो माणूस सांगतोय म्हणजे तो अंदाज पंच कसा सांगेल काय बी. म्हणजे आम्हाला पटलं नाही काय काय गोष्टी. बाबा हे असं आहे तसं आहे, असं आहे तसं आहे. तरी 50% खेळ ह्याच्यात हे आहे. बर. मांडला तर आहे. नाही नाही मानला 100% आहेच. होय का? हो मानलं तर नाही. तुम्ही कधी दादा ह्या भानगडीत नाही पडला? कधीच नाही. आम्ही आता मी 45 वर्ष गाड्या पळावतो तर कधी लिंबू नाही, नारळ नाही, कधी आमच्या कडाला आली मध्ये आली ना असलं कोणाचं. आणि पहिल्या गाड्या कशा पळत होत्या सिरियल पावती फाटली का नाही तशाच पावत्या परमाने सिरियल. चिठ्ठी नाही, फिट्टी नाही, चाकुरी नाही, जसं पावती वरनं खाली यायचं गाड्या तसं हे केलं का नाही वरनं केल्या नोंद अशा. आता हे तडावलं आमच्या शेजारचं तडावलं 1 नंबर करील त्याला 5 रुपये देत होतं बक्षीस. 4 नंबर केला की 4 असं खाली 5 लागायची शेवट. 5 रुपये तिथनं आम्ही आहे अड्ड्यात. आज आहे का अड्ड्याना आता कुणीकडे गेले बक्षीस. तडावल्याचा अड्डा पाहिला. मग शिरब हे कोरेगाव आणि फेरगाव हे आमचे गाव सगळे मागणं झाले. पण मूळची ही 2 गाव आहेत. दामणी येत होता तुम्ही? हो दामणी तिकडे खाल्ल्या भागात बिल फिरायचो. बारामध्ये भाग पण ते आपलं कवा तरी जायचो आम्ही. म्हणजे असं रोज प्रत्येक अड्ड्याला म्हणणं भांडवाल असलं टेम्पो भाडं असलं तर जायचं. दादा अशी कधी अडचण आली का की बाबा पैसेच नाही जवळ कसलेच बाबा नड तर राहिली? हो. मग ते एखादं जित्राबाई ऐकून टाकू? नाही नाही असली नाही कधी येळ आली माझ्या. म्हणजे कधी विचार केला? जत्रा एकाच म्हण नाही येळ आली माझ्या कधीच. लय लावणीला पाळली लय म्हणजे माप नाही एवढी बैल जिंदगीत पळले. जरशे बिरशे नाही पळत तुम्ही? नाही नाही तसलं नाही. कोराच्या प्याचा पर ती धार काढ आणि शान काढ तसलं अजिबात. बायकाला सोनाला म्हणलं अजिबात गैन मस नाही पाहिजे का. अहो आता आमचं घर 3 बैल वस्ती कुठं कोण येणार रोज धार काढा सकाळ कोण येणार तिथं 2 टाइम. म्हणलं ज्याला धार काढायची शेण काढायची गाय मस आणून देईन ते तिकडे बघायची. तिकडे माझ्याकडे नाही. त्याच्याला तयार होते. गोटा नाही बांधला तुम्ही आजपर्यंत? नाही बांधायचा आता 2 महिन्यानं आता बांधून टाकायचं. आता हे पावसाळा आता पुढल्या 15 आठवड्यात मी ती हे करतो डाम बिम ही बैल डाम दाडा धड मोडून काढते ते काळ बैल होत आल्लाच मिळी फिडी उपसाई मिळी इकडे इसण्याला ताट होतं काळ बैल. आल्ला त्याच न्यायचं ओढून
म्हणजे कसं होतं रोमन बी कडनं फिडणं असलं का नाही फक्त आता काय पाहिजे बॅरिकेड असलं का नाही बॅरिकेडच्या बाहेर माणसं पाहिजेत बॅरिकेडच्या आत माणूस आलं की बैल भेटतात बॅरिकेडच्या बाहेर असले ना रोमन चुकून भेट ना मग आता पुशेगावला बघितलं का कडनं सगळे हाणली कडनच मधनं कुणी बी करील आणि कुणी बी पळल मग तसा माझा एक काळा बैल होता मला कड पुकारली माझा ठेवलेला एक नंबर कायमच होता कोणी कसंही पळू द्या आणि कसंही पळू द्या दादा कड ना तुम्ही अशी बैलं आता, एक मला एक हे सांगा तुम्ही की आतापर्यंत जी कडून पळती ना बैल म्हणजे आपल्यातलीच भागातली बैल मुंबईला नेती ती परत पण जे कडून पळती ती गरिबांची बैलच कडून पळती काय ह्याचं कारण मला सांगा तुम्ही कारण म्हणजे कसं आहे गरीबाची आम्ही कधी कोणाला मधनं लावून म्हणायला जात नाही मांडवात पावती फाडली का नाही पोखरील तवा झोपून जायचं बर ती माझी मधनं लाव मला ह्यो नको ती चाकुरी ही ह्यो कधीच गेलो नाही ना आपल्याला जे मोठं डेंब्यांनाच गाड्या मधनं पळते त्या कडेला गाड्या येते का त्यांच्या कधी नाही ते नाही गरीबाच्या गाड्या कडेला मग ते बैलांना वळण लागलं कडच 12 महिने कड बुजणे बी नाही पिजणे बी नाही बघणे बी नो आणि दुसरी एक गोष्ट दादा आहे की कडन म्हणजे डबल पावती फाडत नाही आपण नाही मी कधीच नाही फाडली डबल कोणी बी येऊ आपलं कडन तर कडन हाणायची यायच निघून आम्ही आता कुस्ती खेळताना मोरला पहिलवान बाबा कपडे काढून गेलोय आता मोठा आहे मी नाही खेळत चालेल का तसं म्हणून नाही चालेल का मला ऐकाय चल 2 पकडी दे चल पाडले तू पडशील नाही तर मी पडला चल हो मोकळा लगेच एका मिनिटात त्याची सुट्टी द्यायची नाही की काय होईल कसं होईल मग होईल आता होईल तसलं ध्याना मनात आणा आणि त्याने खेळू बी नाही म्हणून मग बाकी काय नाही आता ही काय ही आपलं फेरबीर आता चालू आता 2 तारीख आमचं म्हणजे शिरंबा आहे आता त्या गावकऱ्यांनाच बैल दिलाय पोरगे काय आपलं जोडीदार खास आहे शिरंब्याचं खास दोस्त आहे अगदी त्याला आपला बैल दिलाय मी त्याची बी लई इच्छा होती रोमन बर हाणायच्या बरं म्हणलं चल पळीव काय आहे त्याला म्हणलं ती बी खुश झाली आता 3 तारखेला बघा त्यांचा अड्डा आहे तिथं पळवायची शिरंब्याला ते जोडी आपली त्याला म्हणलं बाबा तोच बघ बाबा ड्रायव्हर बिवर सगळं म्हणलं खेळतोच बरं म्हणला बघतो जाय शिरंब्याला 3 तारखेला आता बरं आता ते तुमचं बी बैल खोंड मी ऐकून आहे लय पळते मला चर्चा ऐकाय मिळाली तुमची बकासूरच्या फेऱ्यात घासाघीत झाली तुम्हाला दादा कोण सांगते मला अशी 2-3 म्हणली जोडीदाराचं दुकान लय पळतंय जायला म्हणलं मला अजून सामना नाही झाला बघू मग एखाद्या दिवशी मग हाणू आपली जोडी म्हणायचं आपण मग गाठ पडली पाळाची जोडीदाराची असं म्हणलं मग दादा कसं पळतंय खोंड बघितलंय का तुम्ही बघितलं म्हणजे व्हिडिओ बघितले असं पण असं समक्ष बघायला गावलं नाही अजून मला पण लय जणांनी सांगितले लय पळते म्हणलं बर करू आपला पायरा एखाद्या दिवशी दादा मातीतल्या अड्ड्याला एखाद्या चांगल्या अड्ड्या दादा दोन्ही खांदी पळतं ना तुमचं पण दोन्ही खांदे आता कसे म्हणजे शिगावला कसं फायनल घेतलं डावीनच की कडन नव्हता शिगावचं फायनल कुठनं झालं डावीनं कड आणि डावीनं टाकून त्यानं दाखवून दिलं दादा पुशेगावला जाऊन दिले सगळ्यांना दादा एक लक्ष्मी आहे बरं काही लक्ष्मी आई नंतर माघारी आणली मी पैसे घालवून पैशाकडे किंमत केली नाही त्यासाठीच म्हणलं आपण लक्ष्मी गेली की जोहरत येणार आहे बरं दादा तुम्ही माघारी आणलं पण लय किमतीनं आणलं माघारी लय पैसे कुठून आणलं ती खरं सांगायला पैसे आणले कसे पैसे अर्धा एकर रान घालावले मग आणलं ना तर पैसे आपल्याकडे आहेत आता काय हो अर्धा एकर गेलं गेलं अर्धा एकर पण काय आता ही वस्तू किती जाऊन आली त्या परत आता ह्याच्यातल्या 2 उमाटल्या तरी चिक्कार झालं की मोरल्यावर एक प्रकारे वाटतच की दादानं बैलासाठी हो मग आता बघा खेळ खेळायचा म्हणजे त्याला म्हणायचं का आगार वाकड्यांना मी कसं नाचून काही कसं नाचायला पाहिजे तुमच्या डोक्यात कसं इकावं तुमच्या डोक्यात नव्हतं ना ऐकायचं कधी तुम्ही ऐकलं नाही आजपर्यंत नाही ऐकलं नाही कुठलीच बैल मी म्हणलंय 50-60 बैल गेले ती पहिल्यापासून पण बैल न रान काय ऐकलं तुम्ही रान आता पैसे बघायला नको एक जणाचा बाबा ह्याचं त्याचं विकलेलं आपण इकडे तिकडे केलेलं आहे तुझं 1 लाख त्याचं 2 लाख त्याचं 50,000 एक आमचा मिलिटरी मॅन आहे फौजी त्याची माझी ओळख बी नाही दोस्त बी नाही कोणच नाही त्याला कळलं की यायला दादाचा असा त्यानं 50,000 आणून दिले हातात ओळख बी नाही आणि पाळख बी नाही काहीच नाही संबंध बी नाही त्याचा म्हणजे ही माणसं मग त्याला म्हणायचं माणूस 50,000 आणून दिलं हे ज्या म्हणला नाना बैल आता यायला म्हणलं कुठला तुम्हाला एक आमचा आहे फौजी आता तसल्या माणसाचे पैसे ठेवून चालेल का आपल्याला त्यांनी मनानं आणून दिलं मग लगेच
लगेच हे केलं की व्यवहार केलं की बाबा इथं बोलावला चहा पाणी दिला नाश्ता दिला मग लहान बाबा खुशगडी झाला म्हणलं आता मला काळ्या रातचं सांगा तुम्ही कवा बी पैसे देईन आता येळी ना आपल्याला टाइम कशाला पैसे मागा म्हणून दादा कोणाच ठेवाय नाही लक्ष्मी कोणाची बुडवायची ना आपली लक्ष्मी चांगली चालली आपल्याला माणसं किंमत देते आपण 4 रुपये बुडवून काय बांगला बांधणार नाही परत माणसात उठलो की कुत्र विचारित नाही परत विचारले का कुत्र आपल्याला हा बुडवा बुडवी नाही बुडवा अखबार बुडवूया परत सगळ्या जगात कळतं ही बगल बच्चा म्हातारा आहे कुत्र विचारले का आपल्याला असं म्हणून मग असं होतं ना दादाच स्वभाव म्हणजे ह्याच्यामुळे तुमच्याकडे टिकून राहील हा मग मी ह्याच्यामुळं पहिली जाण केल्यामुळंच लक्ष्मी आपल्याकडे आहे नाहीतर आपण लक्ष्मी इथं कुत्र बी आम्हाला मिळालं नाही वस्तू आमच्या दादा आपलं कोणाला आपल्याला सहकार्य केले त्याला आपण त्याचा उपकार लगे फेडायचा आता बाबा नाही ना पैसे बाबा तुला बाबा आता ही शिरब्याचा माणूस आहे 1 लाख रुपये दिलं मला बैला आता त्याला मी कसं म्हणणार मला वायदी देते काय चल बाबा तुझ्या पडाला पळीव लगेच बैल खोंड त्याला देऊन टाकला 3 तारखेला पळणार बैल आम्ही हो शिरब्याच्या आत द्याव दादा सफर एकदा बघू मित्रांनो बघा मित्रांनो बघू शकता इकडे सफर दाखव ही सफर दादाच ही दावण आहे दादाची तिथं जरी दावण जरी तुम्हाला एकदम असे साधी वाटत असली तर ही दावणीच्या आतमध्ये जी पैलवान आहे ती करोड लाखो रुपये किमतीच आहे मित्रांनो दादा तो बैल मला वाटतं दादा तुम्ही 31 ला आणला ते आता कितीला मागते काय मागते की मस्त आपलं कसं आहे अजून लक्ष्मी आपण काय बक्षीस घेतलं नाही हो काय नाही आता ही एवढी खोंड वाढवली ही केलं हे मेका बघा बनवून आणले बनवून एकदमच मेका बनवून घेतले तसं गाजाच्या सगळ्या गाजाच्या मेकाच्या म्हणजे ह्या सगळ्या म्हणल्या रोज आम्हाला ज्ञान म्हणलं काय नको मेका सगळ्या म्हणजे अड्ड्याला जर गेलं तरी आपल्याला हो गेला अड्ड्याला 2-2 3-3 4-4 पोरण बाबा या बाबा या हे सगळं सामान आपलं आधीच पाहिजे परत पावसाळा लागला मी कधी एरण जारण कुठं आणणार हे आता ह्यो खांबला मोडला एक आता खांबला बदलायचे ते मेड उपटून काढून बैल अशी काय तारा बांधल्या मग घासून मोडते ते ना बैल रागानं घासते ती बघा जुगाड गेले म्हणा जुगाड म्हणजे त्याला घासून आहे ना मग ती 2 खांबलं मोडलं बैलाने घासून दादा ही बनवून घ्या आधी लाखाची बैल आणि आता हे पावसाळ्याला घेतो ना बनवून चांगलं ओके आता म्हणजे ओके करून टाकतो सगळं चकाचक हे काय होतंय रानमाळात आम्ही वस्ती डोंगराच्या कडेला कावरानं उडतो पत्रा लय उच केला का नाही 2 वेळा उडला माग पत्रा असाच उलटून पडतं अक्कल झाका नाही पण लय पैसे घालवून घेतो मग त्याला ते लय खर्च करावा लागणार 4-5 लाखाचा तेव्हा मग आपलं काहीतरी कोबा बिबा टाकून सगळं होणार हे मीडियाचे उपसून निघते ते डांब कावारा आलं कावरात गावले दादा तुमचं स्वप्नात ही बैलच पूर्ण करणार बैल आपण जोपर्यंत जिंदगीत आहे का नाही तोपर्यंत आपली बैल दादा वय किती आहे तुमचं माझा तर 70 आणि 4 आहे 74 आहे ती खायला ही उडदाची डाळ ही कच्ची बघा ही कच्ची करडी पेंडी असेल इतक्या दिवस माणसं म्हणून कच्ची करडी पेंड कसलं ह्याला म्हणायचं कच्ची करडी पेंड म्हणजे प्लेअरच पेंड ही पर करडी नुसती प्युअर करडीची पेंड म्हणजे ह्या करडीनं पाणी पिणार खाणार पोटात सुटत नाही बैल दादा ही किती बसते पोत ही 1,500 ला पोत बसते 40 किलो बघा मित्रांनो आणि ह्या पेंडीनं ताकद कठीण येते तोंडाला फेस येत नाही बैल किती पळाला तर तुम्ही बाकीचं खुराक चारलं का नाही आणि डाळीचं पोत किती भेटतं दादा ती 1200 रुपये 1200 किलो 30 किलो 1200 रुपये आणि मित्रांनो ह्या मुलाखतीच्या माध्यमातून सांगतो की लोक नवीन जी बैल पाळते का नाही ते मी पण बसलो म्हणून सांगतो डाळीचं पोत 130 रुपये किलोची डाळ आहे का नाही ओरिजिनल ती पोत चालते पण ही 1300 रुपयाला 30 किलो भेटत 1300-1200 रुपयाला ती चारायचं प्युअर आटा आपल्या गावात तयार केलाय का नाही एखादा ह्यो प्युअर म्हणजे गराटा आहे भुसा आहे एकदम प्युअर सगळ्या भुशात 1 नंबरचा भुसा आहे 1 नंबर गराटा आहे का चरबट नाही काय नाही म्हणजे एवढं चारत भरलं नाही चारत दादा नाही मी मका बिका कुठलं काही चारित नाही हे फक्त ही
ही एक एक कप ही जी आहे ना केमिकल ही एक एक कप टाकतो प्रत्येकाला. म्हणजे आपलं हे भूक लागायसाठी. भूक लागाय किंवा व्यायाम म्हणजे पोटात सुटू नये, खाणं पाणं टाकटेक, राहणं टाकटेक, औषधाचा मारा द्यायचा पण ते तात्पुरता द्यायचा, 12 महिने नाही. ही आपली वैरण आता घेतली काय बैलासाठी? ही वैरण घेतली बारकाट 400 वैरण घेतली 2000 रुपयानं. 2400. 2000 400 अजून 400 घेतली. दादा हे आपलं काय वाया जात काय नवं एक नंबर माल आहे पेडा आहे ना. ह्याला म्हणजे ही डायरेक्ट असं कुटी करायला लागत नाही ना काय नाही, कुठे नाही नुसतं पेंडी आहे उपसून टाकायची. उपसून बाटूकच आहे वालक बाट म्हणजे हे एकदम बारीक ताट मोठं बिट ताट आहे का बघायचं. नाही नाही. असलाच अजून 400 घेतला आहे. होय का? हो आणि हे आपला जोंधळा खाली अजून आता 1.5 एकर काढायची अजून ह्यो खाली. सगळं जित्राबासाठी दादा. हो सगळं जत्रासाठी. मित्रांनो बघू शकता गरीबा घरची दावण, गरीबा घरची खाली बैलं. हे करायला ही हो का ही ज्वारी सगळे आपले खाली असा पट्टा येऊ किती एकर आहे दादा? 3-4 एकर रान आहे आपलं ज्वारीचं. आता ही ज्वारी काढायला चालू करायची आता. दादा बिना पाणी जोर या. बिना पाणी एक पाणी दिलं हा. पण ते मागे कॅनेल फुटल्यामुळे पाणी कमी आलं की कुचामलं ते. आता हे आपलं आंबाट ओलं काढायचं. आंबाट ओलाच कडबा दाबून असा बांधायचा म्हणजे कडबा ओला मुरला हा. शेवटपर्यंत खाणार बाटू. हा. पण लय कुळसून दिलं की जमत नाही मग. हे होणार. लय काढांगत आणि आंबाट वाला काय असा काढून बांधला का नाही एक नंबर आणून मीठ बीठ टाकून रचून टाकला की विषय नाही. असं करायचं. खोंडा आहे की म्हणजे खोंडाच्या वापरलाच काढा पाहिजे. कुट्टी आपल्याला कुट्टी नाही